नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्रो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे डांगर लागवडीची। वेळ आलेली आहे, जून आता जवळजवळ अर्धा संपला आहे आणि जून अर्धा संपला आहे म्हणजेच आपल्या नवीन पिकाची तयारी आपल्याला करण्याची वेळ आली आहे। आणि हे पीक म्हणजे फक्त आणि फक्त डांगर, याविषयीच माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्रो चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, जवळजवळ आता 3 महिन्यांवर 3 ते 3.5 महिन्यांवर नवरात्र सुरू होतं आहे आणि मग अशातच आपल्याला मागणी असलेलं पीक हे या पिकाची तयारी करावी लागणार आहे। तुमच्याकडं जर फळबाग असेल तर फळबागमध्ये आंतरपीक तुम्ही या पिकामध्ये करू शकता, किंवा तुम्ही सेपरेट हे पीक करू शकता, किंवा तुमचं फळबाग नवीन लागवड केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही आंतरपीक घेता येत नाही आहे किंवा घ्यायची इच्छा आहे पण कोणतं घ्यावं हे माहिती नाही आहे, तर तुम्ही सरळ डांगर या पिकाची लागवड करू शकता। आता याच्यामध्ये आपण माहितीसुद्धा पाहणार आहोत, सोबत उत्पादन आणि विक्री व्यवस्था कशी करायची याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर सगळ्यात पहिलं क्षेत्राची तयारी। तर आता जवळपास सगळ्यांचीच नांगरणी रोटावेटर सगळ्यांचं झालेलं आहे, त्यामुळं फारसं काही तयारी काय करावी लागणार आहे याची सांगण्याची काही गरज नाही आहे। तुम्ही जर शेणखत वापर केला असेल तर नक्कीच फायदा तुमचा बऱ्यापैकी होईल, कारण शेणखत जर असेल तर इतर खतांची मात्रा आपल्याला कमी दिली किंवा कमी जरी गेली तरी चालते। मग अशा परिस्थितीमध्ये शेणखत जर दिलेलं असेल तर अतिशय चांगलं। जर शेणखत दिलेलं नसेल तर रासायनिक खतांमध्ये आपल्याला थोडेफार खतांची गरज पडणार आहे। त्यामध्ये बेसल डोजमध्ये आपण सरळ 10-26-26 किंवा 20-20-0-13 प्लस पोटॅश अशा खतांची निवड करू शकतो, किंवा 12-32-16 15-15-15-09 या खतांची सुद्धा निवड करू शकतो। तुम्हाला जे बजेटमध्ये बसतंय आणि जे अवेलेबल होतं आहे ते खत तुम्ही याला निवडू शकता। बेसल डोजमध्ये तुम्ही शक्यतो मल्चिंग जर केलं तर मल्चिंगचा फायदा असा होईल की तुम्हाला काही आत्ताच्या टप्प्यामध्ये लागवड करता येईल, म्हणजे जूनमध्ये, आणि काही जुलैमध्ये लागवड करता येईल। आणि याचा फायदा तुम्हाला ज्यावेळेस माल निघायला सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा जास्त होणार आहे। तर आता नियोजन करताना आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं व्हरायटी निवड। आता बऱ्याच मार्केटमध्ये एक ठराविक व्हरायटी अशी आहे की जी खूप चालते, ती म्हणजे नो यू सीड्सची दिशा। आता ही दिशा व्हरायटी जी आहे, हे दिशा व्हरायटीचं बियाणं खूप कॉस्टली जातं। साधारणतः 50 ग्रॅमचं जे बियाणं आहे हे 850 रुपयाला मिळतं। जर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर लागवडीचा प्लॅन आहे आणि तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर आपल्याकडं भार्गव ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये हे बियाणं उपलब्ध होणार आहे। तुम्हाला जर बियाणं मागवायचं असेल तर बियाणं बुकिंग करावं लागणार आहे। बुकिंग केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केली आहे त्या शेतकऱ्यांना 750 रुपयापर्यंतच हे पॅकेट मिळणार आहे, म्हणजे कमीत कमी रेटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून मी देईल। नो यू सीड्सचं ओरिजिनल सीड्स हे आपल्याकडं मिळेल, कारण ऑनलाईन जर पाहिलं किंवा शक्यतो हे कोणी दुकानदार ठेवत नाही, कारण प्राईस खूप जास्त आहे। आणि ऑनलाईन जर घ्यायला गेलं तर 850 रुपये कमीत कमी एका पॅकेटची किंमत आहे, जी आपण एकाच पॅकेटची किंमत 100 रुपयाने कमी देणार आहोत। तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता। बुकिंग करण्यासाठी माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून सगळी डिटेल घेऊन फोनपे नंबरला तुम्ही बुकिंग करू शकता आणि तेच तुम्हाला लगेच साधारणतः 8 दिवसामध्येच तुम्हाला ते डिस्पॅच केलं जाईल। तर आता पुढची जी माहिती आहे तर ती आपण पाहणार आहोत। तर आता पुढची माहिती, लागवड किती बाय कितीवर करायची आणि त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची। तर सगळ्यात पहिलं, पाऊस व्यवस्थित झाला असेल तर तुम्ही आता लागवड करू शकता। 15 जून ते 15 जुलै या एका महिन्यामध्ये आपल्याला लागवड करायची आणि लागवड करताना आपल्याला 2 टप्प्यामध्ये लागवड करायची। एक लागवड तुम्ही आता साधारणतः 20 ते 25 जून या टप्प्यामध्ये ठेवू शकता आणि दुसरी जी लागवड आहे साधारणतः 15 ते 20 जुलै या टप्प्यामध्ये ठेवू शकता। म्हणजे यामुळे तुम्हाला विक्री व्यवस्थापनावर काही अडचण येणार नाही, त्यासोबत काही ठराविक दिवस तुम्हाला रेट हा खूप जास्त मिळेल, त्यामुळे तुम्हाला जो माल विकला आहे त्याचे पैसेसुद्धा चांगले होतील। तर आता लागवड कशी करायची, तर लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे की 4-4 फुटाचे बेड करायचे, म्हणजे 8 फुटावर आपल्याला एक बेड ठेवायचा आहे आणि 8 बाय 2 अशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची, किंवा 8 बाय 1.5 जरी असेल तरी चालतं, हरकत नाही। फक्त आपल्याला ते 2 साऱ्यामधलं जे अंतर आहे हे 8 फूट ठेवणं आवश्यक आहे, कारण हा वेल खूप वाढतो, परिणामी खूप जर दाटी झाली तर त्याचा फ्लावरिंगवर सुद्धा इफेक्ट होऊ शकतो। त्याच्यामुळं शक्यतो याचं अंतर जे आहे 2 बेडमधलं 8 फूट आणि 2 रोपांमधलं 2 फूट, 8 बाय 2 अशी लागवड आपल्याला याची करायची आहे। आता याच्यामध्ये उत्पादन डिपेंड आहे, तुम्ही लागवड कशी करताय, तुम्ही खत व्यवस्थापन काय करताय आणि तुमची जमीन कशी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा याच्यावर विश्वास नाही आहे की डांगर हे 30 टन निघतं। मुळात डांगर हे खूप वेडं पीक आहे, ज्याच्यामध्ये कितीही टनेज निघू शकतं, टनेजला त्याला लिमिट नाही आहे। 30 टन
भरपूर सारे शेतकरी आहेत ज्यांनी 30-30 टन उत्पादन घेतलेले आहे आणि असे पण शेतकरी की ज्यांनी खर्च खूप केला आहे पण 15-15 टनच निघले. डिपेंड आहे आपली जमीन कशी आहे, आपल्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स किती आहेत किती नाही आहेत, कोणतं कमी आहे कोणतं जास्त आहे याचा पण विचार आपण केला पाहिजे. त्यावेळेसच आपण या गोष्टी करू शकतो आणि त्या शक्य होतात. तर आता रेग्युलरमध्ये 15 टन जरी आपल्याला एक रेट डांगर मिळाला आणि 8 रुपये जरी रेट मिळाला तरी साधारणतः जवळजवळ लाख ते सव्वा लाख रुपये होतात. त्याच्यामध्ये आपला खर्च जो आहे जवळजवळ 40% खर्च पकडा तरीसुद्धा किमान 50-60 हजार रुपये आपल्या हातामध्ये येतात. आणि जर तुमचा डांगर ऐन मोसममध्ये म्हणजे नवरात्रामध्ये जर येत असेल तर नवरात्रामध्ये जवळजवळ 8 ते 10 रुपये रेट हा शेतकऱ्यांना जागेवर मिळतो. 8 रुपये जरी रेट मिळाला तरी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आणि पीक असं आहे की तुम्ही सहजरित्या हे पीक घेऊ शकता, याच्यामध्ये रिस्क फार कमी आहे. फक्त तुम्हाला एका गोष्टीला जपायचं आहे ते म्हणजे व्हायरस. 2022मध्ये ज्या लागवडी होत्या या लागवडीवर व्हायरसचं प्रमाण बऱ्यापैकी आढळून आलं होतं. तर व्हायरस येऊ नये याच्यासाठी मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट एकरी साधारणतः 10 ते 15 किलो आपल्याला वापरायचं आहे. का वापरायचं आहे तर कधी पण व्हायरसची सुरुवात ही न्यूट्रिएंट डिफिशियन्सीपासून सुरू होते, म्हणजे रसोषक कीड, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि नंतर व्हायरस. तर हे होऊ नये याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करतानाच व्यवस्थित करायचं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की उत्पादन घ्यायचं असेल तर फक्त व्हरायटी आणि खत याच्यावर होत नाही, जमिनीचा सुद्धा सगळ्यात मोठा वाटा आहे उत्पादन वाढीसाठी. त्यामुळं तुम्ही जमीन कशी आहे याच्यावर जास्त फोकस करा, म्हणजे तुम्हाला उत्पादन जास्त घेता येईल. त्यानंतर आता विक्री व्यवस्था. विक्री व्यवस्थे अगोदर खत व्यवस्थापन पाहूयात. आता तुम्हाला रेग्युलरमध्ये खत व्यवस्थापन सांगितलं आहे, म्हणजे बेसल डोस सांगितला आहे. पण मध्ये जे खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे त्याचं काय, तर मध्ये जे खत व्यवस्थापन करायचं आहे साधारणतः 15-15 दिवसाला आपल्याला वॉटर सोल्युबल खतांचा वापर तुम्ही करू शकता. वॉटर सोल्युबल खत जेवढं तुम्ही चांगलं वापराल तेवढा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. त्यासोबत अधूनमधून ताकंडीची फवारणीसुद्धा ठेवायची. ताकंडीच्या फवारणीमुळं परागी भवनाला जास्त काही त्रास तुम्हाला होणार नाही. मुळात सेल्फ पॉलिनेटेड असल्यामुळं फारसा काही इश्यू त्याला मध्ये येत नाही. पण तरीसुद्धा ताकंडीची फवारणी जर ठेवली तर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी पण कंट्रोलमध्ये राहील, न्यूट्रिएंट्स पण झाडाला मिळतील आणि फुलगळ पण कमी होईल, कारण यावर्षी पाऊस जास्त आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण थोडंसं तुम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यानंतर मार्केट व्यवस्था. आता मी तुम्हाला जो वाण सांगितला आहे नो यू सीड्सचा दिशावान, हा दिशावान जो आहे जवळजवळ प्रत्येक मार्केटला चालतो, कारण साईजला चांगल्यापैकी मोठा आहे. त्यामुळं जी मेन मार्केट आहेत, सिटी मार्केट नाशिक असेल, सोलापूर असेल किंवा वाशी मार्केट असेल किंवा पुणे मार्केट असेल, सगळ्या मार्केटला हे चालतात. पण खास करून मुंबई वाशी मार्केटला याची मागणी सगळ्यात जास्त आहे, कारण सिटीमध्ये खूप जास्त विकलं जातं. तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाशी मार्केट टार्गेट करायचं असेल तर लागवडीपासून साधारणतः 75 दिवसानंतर तुम्हाला लगेच मार्केटची तयारी करावी लागणार आहे, कारण पूर्ण पिवळा पडून द्यायचा नाही आहे. हिरवा असतानाच हा तुम्हाला मार्केटला न्यावा लागणार आहे. आणि हिरवा जर तुम्ही मार्केटला नेत असाल म्हणजे हार्वेस्टिंग पिरियडच्या जवळ आल्यानंतर, एकदमच कच्चा विकायचा नाही आहे, हार्वेस्टिंग पिरियडला जवळ आल्यानंतर तुम्ही जर हा मार्केटला नेला तर तुम्हाला रेटही मिळेल आणि वजनही मिळेल, परिणामी प्रॉफिटसुद्धा रेशिओ वाढेल. आता बरेच शेतकरी म्हणतील की 50,000 रुपये जर निघत असेल तर हे पीक परवडत नाही. पण लक्षात असू द्या, हे तुम्हाला खूप कमी कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. डांगरमध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख आरामशीर होतात. फक्त त्याच्यामध्ये काय की पहिली गोष्ट वजन मिळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या वजनाला भाव चांगला मिळाला पाहिजे. आणि चांगला भाव मिळावा याच्यासाठी तुम्हाला मी ही व्हरायटी सांगतोय, कारण ही व्हरायटी व्यापाऱ्यांकडून सगळ्यात जास्त मागितली जाते. मला याच्यामध्ये काही फारसं माझा खूप मोठं प्रॉफिट नाही आहे किंवा माझी काही कोणती सीडची कंपनी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन करणं माझं काम आहे, जे मी तुम्हाला करत आहे. जर तुमचं डांगर नियोजन असेल तर ही व्हरायटी जास्त करा. इतर व्हरायटीमध्ये माल पाहिजे तेवढा पोचत नाही, म्हणजे टनेज तेवढं मिळत नाही, परिणामी खूप लॉस होतो किंवा जो इन्कम व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळं आता बाकीच्या व्हरायटीमध्ये आणि दिशा व्हरायटीमध्ये फरक आहे हा तुम्हाला सांगतो. तर दिशा व्हरायटीचं जे फळ आहे हे फळ 8 किलो 10 किलो 11 किलो 12 किलोपर्यंत जातं. मी काही फोटोज पण तुम्हाला तिथे अटॅच करून देत आहे, तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं ते वाढलेलं आहे. म्हणजे अगदी 8-10 किलो सरासरी ॲव्हरेज भरतं. पण इतर व्हरायटीचा जर तुम्ही विचार केला मग त्याच्यामध्ये मायको असेल किंवा इतर व्हरायटी असेल किंवा इतर सीड असेल तरी त्यांचं वजन तेवढं मात्र भरत नाही. 4 किलो 5 किलो सरासरी भरतं. मग जर 10 किलोच्या ऐवजी जर 5 किलो फळ भरलं तर जिथं आपल्याला 20 टन 25 टन माल भरायला पाहिजे तिथं आपल्याला 10 टन 12 टन असा माल मिळतो. म्हणून इथं शेतकरी चुकतो, कारण टनेज महत्त्वाचं आहे. रेट आपल्याला 1 रुपये कमी जास्त होईल, पण टनेज मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण टनेजच जर नाही मिळालं आणि फक्त 1-2 रुपये जर जास्त रेट मिळाला तर त्या रेटचा काहीही फायदा होत नाही, तिथं लॉस होतो. म्हणून आपल्याला व्हरायटी पण चांगली निवडायची आहे, मार्केट पण चांगलं निवडायचं आहे आणि कालावधी लागवडीचा पण चांगला निवडायचा आहे.
त्याच वेळेस आपल्याला या मालाचे पैसे होतील. तर हे पीक जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की आत्तापासूनच तयारीला लागा. पाऊस पडतोय, अजूनही पडणार आहे. त्यामुळं जर तुमच्याकडे क्षेत्र मोकळं असेल आणि तुम्हाला तयारी करायची असेल तर आत्ताच तयारीला लागा आणि या पिकाला सोडून देऊ नका. कारण नवरात्रामध्ये सगळ्यात जास्त रेट या पिकाला मिळतो आणि तो चान्स आता तुमच्याकडे 1 महिना पूर्ण आहे. या 1 महिन्यामध्ये तुम्ही लागवडीची तयारी करू शकता. तुम्हाला बी मिळत नसेल तर मला तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता. तुम्हाला बी मिळेल, 100% मिळेल आणि तेही कमी रेटने मिळेल. ऑनलाईनपेक्षाही कमी रेटने 100% सगळ्यांना मिळेल. फक्त बुकिंग करून ठेवा. ज्यांचं बुकिंग आहे, म्हणजे बुकिंग करण्याचं कारण एक आहे की मला समजेल की बियाणं किती लागणार आहे. नाहीतर एक पॅकेट जरी माझ्या अंगावर आलं तरी जेवढं प्रॉफिट मला त्याच्यामध्ये राहणार नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त ते नुकसान होणार आहे. म्हणून बुकिंग करा. किंवा जे जवळ असतील ते येऊनसुद्धा जाऊन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ज्यांना लांब आहे, जे येऊ शकत नाहीत, तर अशांनी बुकिंग करा. त्यांना जे शेतकरी बुकिंग करतील त्यांना डिलिव्हरीसुद्धा फ्री असेल. डिलिव्हरीचा कोणता चार्जेस घेणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. त्यासोबत हा जो कालावधी आहे 15 जून ते 15 जुलै हा लक्षात ठेवा आणि हा दरवर्षी हाच कालावधी तुम्हाला निवडायचा आहे. धन्यवाद.